काय बाबा बसते हो बसले. लय आवड झाला आता. लय तपास केला कुठं तपास लागा ना. नाही भेटले ना कुठं? नाही नाही याला काहीतरी त्याचा मला वाटतं कोणातरी घातपात केला घातपात. अहो नका हो, असं नाही, काय नाही. बोलू. तू काही मत असलं ना नाही इतके दिवस कुठे राहते का माणूस कुणी हा काही भांडणं झाले का तुमचे? नाही हो, आमचे कशाचे भांडणं झाले? मग भांडणं गिंडण नाही झालं. मग असं झालं कस काय मग कस काय निघून गेला? काय कळतच नाही. मला म्हणे की मी तुला मस्त साडी घेऊन येतो, हा सगळं मॅचिंग मॅचिंग आणतो म्हणे, बांगड्या वगैरे सगळं मॅचिंग मॅचिंग आणतो म्हणे. तुला म्हणा हा, आपण दोघं बी जण सारखेच कपडे घेऊ म्हणे, तुला त्याच रंगाचे मलाही त्याच रंगाचे. काय नेमकं आता जसे तुला? गेले तसे रिटर्नच नाही आले हो. अरे आम्ही घरी सुद्धा जेवायला मी तर घरी पाणी सुद्धा प्यायला थांबत नाही. सारखं इंडती होय याला विचार याला फोन लाव त्याला विचार त्याला इकडे ये प्रत्येक गावना गाव पिंजू काढलं हा साडा करताना हा आणि तो करताना काय करावं सांग आता. आता हे बघ आता विषय सोडून दे. हाय मी मागं पुढं पाहायला तवाला काही टेन्शन घेऊ नको. कसा विषय सोडू तुम्ही सांगा ना, कसा विषय आहे ना सोडू? तर मी आहे ना, तुला काय करायचंय? एवढं मोठं घरदार आहे, जे साडू नाही तुला मन देतो लागत होया जे घरामध्ये. साडू तुला देत होता ना तेच मी तुला देत जाईल तू नको टेन्शन घेऊ. हा. म्हणजे अगं पण साड्या वगैरे सगळं काय माझ्या आज्या अहो साड्या नेसून मी कोणाला दाखवू भाऊ? तुम्ही सांगा कोणाला आता काय दाखवू? बिगर साडीची राहते का तू? म्हणजे आजची इज्जत घालते का तू? कोणी म्हणलं का साड्यासाठी दुःख बेवणी होतं का हो नवऱ्याचं? बाबरावची बेवणी पाय कपडे घालीत नाही. मला एक सांगा, साड्यासाठी दुःख होतं का नवऱ्याचं? हा? होतं साड्यासाठी नवऱ्याचं दुःख. नव्हतं मग पण मग आता गेल्यावर आता काय त्याच्या मागे जाते का तू? एवढं आहे ना, मी आहे तुला आदर द्यायला. कोणी नाही देऊ शकत त्या माणसाचा, कोणी हात धरू शकत नाही भाऊ. तुम्ही तू रडूच ये नका बघ, तू मला. अर्ध्या रात्रीला मला फोन कर रडूच तुला नका काय कमी तुम्ही. जास्त आहे त्याला मी कवा हजर आहे. एक टायमाला तुला बहिणीला नाही विचारणार पण तर पहिलं तुला विचारेल. माझ्या नवरा एवढं प्रेम मला कोणीच देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही माहिती. हो याला परत काय अरे नवऱ्यापेक्षा तुला प्रेम देतो मी. हा बावळाटे हा ये डोक्याचा विषय काढून टाक. हा अहो असं कसं बोलता तुम्ही? मग आता कसं बोलायचं तुला सांग. तू टेन्शन कोण आता? मला तू आलंय. बाय तू जेवत नाही खावत नाही काहीच नाही जाशील नंबर तू त्याच्या माग. नाही माझा नवरा असतो तर मी असा असा घासाचा कण कण मी नाही घेणार. अगं तो नवरा जर आता जर येतच नाही तर आणायचा कुठून आता कुठं गावसाय सांग. हा येईल येईल ते. त्याचा घातपात व्हायला दिसतोय बाई. मला सोडून नाही जाणार ते, मला माहिती त्याचा हाडोक सुद्धा असं वाटायला असं कुठं वास सुद्धा यायला त्याचा. मला एवढं विश्वास कोणी- आहे. हा? विश्वास आहे मला, ते अरे येतील काय काही स्वतः सोड काय येडापारा करून राहिली तू. येतील येतील ते. काय अवसर होता काय अवसर करून तुले तू हा सारखं डोक्यात विचार घेऊन राहिली. गेल्या मागं जाते का मग आता? आ गेल्या मागं जाते का? चालेल, ते जर गेले असतील तर मी बी जाईल, पण पण मी दाद्या- काही मरेपर्यंत वाट पाहणार आहे. पण तो दाजी तुला काहीच काही करणार नाही तू काळजी करू नको. हा जेवढा तू आवाज दिला तिला येईल. हा मानवाची जागा कोण नाही घेऊ शकत. अरे मी बरू काढतो. दाजी नाही हो, हे बोलण्याची भाग आहे, पण नाही काय- करू शकत कोणी. नवरा ते नवराच असतो दाजी. हा. पण राहू द्या ना मला त्याच्या आठवणीत, मला त्याच्या काय आठवणीत आठवण? जगायचंय. अरे तुझ्या डोक्यात फरक पडेल असं रे सारखे आठवणी मांडल्यावर तू डोक्यात काढून टाक आता. नवरा विषय काढून टाक आता फक्त डोक्यात दाजी दाजी घे. हा या दाजी तुम्ही जा, काय 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 जा तुम्ही जा. म्हणजे? मला एकटील बसू द्या नाही रे मी तुम्ही. नाही जाणार आता. मला एकटील बसू द्या. मी जाणार नाही. मी आज तुला जेव खाऊ का त्याशिवाय आज मी जाणार नाही. वय स्वयंपाक कर माझ्या एकटा जेव बरं तू. हा मला काहीच नाही करायचं, मला एकटील राहायचं. दाजी तुम्ही जा. हा काय हो पाय बरं का. हो या तुम्ही जा. मग तुला ऐकायचंच नाही मावाला ऐकायचं नाही का? नाही चल माघारी चल माघारी भाऊ चल. तू वरल्या रूम मध्ये राह माई बायको मी खाल्ल्या रूम मध्ये राहील. हा आम्ही कसं जोडीने येत होतो ना दाजी तुमच्याकडे. हा आम्ही कसं जोडीने यायचं तुमच्याकडे. पण आता जोड फुटला ना आता. एवढं मोठं खायला घ्यायचं ते पोरायला. आता गरज करे बापरे. तेव्हा तू अशी ना डोक्यात घेऊ ना डोक्यात परत पाडशील बरं हे तू. पोरायला आवडल म्हणायचा. हा हे पोरायला आवडल खायला, हा. ते आवडल सगळं आवडी निवडीचं घ्यायचा. हा हा खरंच मानवरा होता. बापरे मानवरा. ये रे दादा लवकर. हम्म. कधी येतो का? दे सोड विषय आता बाद झाला आता. दाजी. येडा पाडणं करतो जरा ऐकत ओ आहे दाजी. सर नाही नाही काय अगं इकडे ये. नाही, जा जा दाजी तुम्ही जाता नाही, का? तू इकडे ये. तुम्ही जाता का दाजी? म्हणजे जा तुम्ही इथून जा. तुला मला झालं? मी सांगते ना, मला एकटील राहायचंय म्हणून. मला एकटील राहायचंय. नाही तुम्ही येत जाता की जाऊ? राहू द्या ना तुला मी. हा? हा हा, ठीक आहे राहा तुम्ही ऐक एकटे. काय दाजी मी तुम्हाला ऐक चांगलं काय? नाही नाही ऐक काय? नाही. दाजी तुम्ही जा लवकर.
जा तुम्ही इथून. तुला शेडा बाय करू काय तुला सांगू? जा लवकर जा. हा काय तुला समजलं ऐकायचं का रे? नाही ऐकायचंय मला काही. मी जाणार नाही एवढं जाय. हा राईतच. हा. हा राहा तुम्हीच. तू कुठं झाली तिला काय येड आहे बाई हा का साडू काय तुम्ही येत होते पहिले हा येऊन गेलो मी पण काय ऐकायला तयार नाही हो काय करावं काय आता? डोक्यातूनच काढीत नाही ती. हा ना हा? बरं. लय समजून सांगितलं लय समजून ऐका ना पोलिसांनी तपास काढला हा मला बरोबर फोन केला होता तुम्हाला फोन केला का मला हो, फोन करेल पण आता बाई- बोलता येणार ना संगीत घेऊन पळेल होतो मला माहिती हा, बरं पण आता आता आहे तिच्या तोंडावर कसं काय बोलू ना, नाही सांगूच नका हिला आता हिला जर सांगत बसलो ना आपण जीवाचं काय ही फाशी करेल घ्यायला बसली जीवाचं काय करेल हा त्याच्यामुळे सांगायचं नाही नाही तुम्ही येऊन समजून सांगायचा मी पण येऊन समजून सांगायचं आता कवर सांगू आता 15 दिवस झाले अरे मला माझ्या बायको को पाहता येणार काय सांगतो का बरं? जेवेल नाही पाणी सुद्धा पिल नाही सारखी चक्र मारवली सारखं आता काय सांगतो सकाळ संध्याकाळी इकडे मग आता काय करतो मला वाटतं आता झाला नंतर झाला हा. काच काय सारखं रडत अहो होते. मी पण सारखं इकडे येऊ राहिलो हा का? तिसऱ्या दिवशी चक्कर आहे माझावाला तू तरी लेट येतो अरे बाबा मी हा? उठला का तिला उठला का लय तिला रडती लाय मोकळू मोकळू रडती बाई लय आवड झालं हो. हा यायला साड्या लय आवड केलं रे हा ना असं नव्हतं करायला पाहिजे नाही. माहिती का? जे बी झालं ते लय वाईट झालं वाईट झालं वाईट बरं मी काय म्हणतो याला जायचंच होतं तर मग यानं राज रोज जायचं ना मग हा सांगू जायचं तू तिला फार करते तिला तिला सांगू जायचं हा. हे, तुला मला काय संबंध मी हा, चाललो मग या असं काय गुयामध्ये लय आवड केलं पण आपल्या ते ठिकाणी आपला त्रास झाला ना आता हो तिचा किती जीव त्याच्यामध्ये मग त्याचा सगळा पंचप्राण त्याच्यात ना ती आता म्हणत होती ना हा. तुमच्या घ्यायचं असल्यावर पोराला किती काय लागायचं मानावर मग. सगळे गुरगान त्याच्याच गाती लय माणूस चांगला होता काय असं म्हटलं मग डोक्यात तिला म्हटलं वाटलं जरा म्हटलं महिना 2 महिने माझ्या घरी चाल म्हणलो हा? आलं? बरं मी काय म्हणतो बाबराव हा? त्या बाईने काही करण्यात नसेल केली याच्यावरती काय काही नाही सांग असं म्हणजे ते काय म्हणते ना मोहिनी बिन वयला होऊ शकतं ते हा? मग नाही उतरू काय ना हा ना माणूस एवढा भारी होता हा ना पण तू कसं काय पडला असेल चायला हा एवढा काळा आहे आहे ते स्वभावानं भारी होता पण लय काळा स्वभावानं भारी होता पण हाय थोडा आहे ना हं. हाय नालायकच माणूस हा का? मग साडू असं ना का आपला पण मग नाती पडली ना एकटी आता हिला कोण आधार देईल हं? आता कसं आपण आधार द्यायला तयार आहे पण ना आपण जाऊन येऊन करीत जाऊ ना आता किती दिवस येणार आपले सुद्धा ते बी आहे आपली बरं. परपंच पाहायचं का तिचं पाहायचं बरोबर, सांग. बरोबर. आपली बायको म्हणजे तुम्ही सारखं काल जाते मग हा संशय ते काय एवढं घ्यायला सोपं आहे रात्री भाऊ. संशय घ्यायला बसला तू आपल्या कशी बायकोला. मावली कशी तुला चांगली हा. माहिती ना मग मला तुझ्या घरी येता येत नाही माहिती लवकर आहे, माहिती पोरी पाळले अवघड आहे हा हा तिला जर असं कळलं ना मी इकडे वर सांगत मावली नाही. तशी माकडवानी पाहत नस माकाशी हा धरू का काय करू धरू का काय तिला जर माहित पडलं ना इकडे येऊ राहिलो हा माझ्या मागे यायला बसली नाही सोडणारच नाही ती 4 दिवस. जाऊ दे, आपण काय तिच्या बैठी करताना येतो आपण काय काय लोकांच्या भागायला गेलोय बरं जाऊ दे समजून बरं. आपलं सांगू सांगायला. नको बरं पण तिला नाही नाही या गोष्ट सांगायची नाही बरं का बायकोला सांग लागलं असतं तिला सांगून हा, दे. हा, सांगायचं. हा, मेवणीला सांगून दे लागलं असतं मी बी सांगायला आता मला आजच माहित पडलं चालेल चाल हा? पाय तुला हा पाहतो समजून सांगा बोलतो मी बी हा, सांग. चल हायला वाईटच झालं हो मेवणे भाई हो मेवणे भाई या ना अहो काय तब्येत करून घेतले तुम्ही हा कशाला तुम्ही एवढं रडता कुडता बरं माणूस जीवन वर बसा ना नाही नाही बसते खालीच. अहो मेवना बाई बरं का तुम्ही ना टेन्शन नका घेऊ वन नको बरं बसा बसा मी इकडे सरक करून बसा ना तिथे बसा ना बसा नाही नको बसते हा? मी खाली बसते. काय सांगावं आता तुमच्या ना अक्षरशः तोंडाकडे पावत नाही बसा वरती बसा नका वन करू मला आहे ना मला तर असं झालं ना मला खरोखर झोपच येऊन नाही राहिली जे का तुमचं बरं? तुमचं चेहराच फिरत नुसतं डोळ्यासमोर पहिले होती कशी आता झाली कशी हा आता काय करता हो? काय करून नशिबात आली असं पण येतील ते. हा मला पक्की गॅरंटी येतील ते. नाही येतील पण मग काय झालं का तुमचं भानगडी बिनगडी झालं का काही नाही हो भांडण भांडण वगैरे काहीच नाही हा? झालं. कपडे घ्यायला गेले होते बरं एवढंच नाही हा एवढी चांगले राहायचे ते. हा काही पैसे होते त्यांच्याकडे ना खाते बिते पैसे होते काही हो पैसे भरपूर होते. हा काही काढली बिडली नाही मेसेज बिसेज पण आता फोन आहे त्याच्याकडेच असेल तो साडूकडे सगळं त्याच्याकडेच होतं. बँकेत जाऊन पाहिजे जसे ते नाही घरातून गेले ना तसेच गेले बाहेर. पण ते बँकेत तुम्हाला सांगणार बी नाही खाते बितेच काल सांगतील तुम्हाला ते कारण त्यांचे नाव खाते असेल ना हा मी गेलेच नाही ना त्याच्याकडं. नाही ना बरं ऐका ना समोर भाऊजी हा. बरं झालं तुम्ही आले. हा. ते तुमचं ते साडू काय त्याच ना साडू म्हणजे आता तो तुझा बी दाजीच आहे ना आता तो दाजी आहे मोठा हा. मग
2 नंबरचा दाजी आहे तो. हा डोकं काम नाही करत मग थोडं. काय झालं का तुमच्या डोक्याला? काय झालं साडूचं काय झालं? अहो ते आले होते. हा मग बरं आहे ते. अहो तेच का आता मी पण तर दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन राहिलो ना अहो तुमच्याकडे. तुम्ही येता ते वेगळं, पण माहितीये का त्याने डायरेक्ट मग हातच धरला. हा का? नाही समजून सांगा असेल. दाजी काय म्हणत होते माहितीये का, नाही मी जाणारच नाही म्हणे, तू इथं बस म्हणे, आपल्या हाताने स्वयंपाक कर. मला ते वागणंच विचित्र वाटतं होतं याचं. असं झालं का? हा जाते नको नको. तुला आहे ना ते काय माहिती का ना, आता तुझं डोकं एकदम असं डिस्टर्ब झालं, डोकं विचलित झालं, तुझं मन विचलित झालं. तुला आहे ना आता एखादं चांगलं जरी सांगायला गेलं ना, पाठ जरी थोपटायला गेलं, तुला असं वाटेल हा काहीतरी करतो का, माझा फायदा घेतो का, असं वाटेल तुला. नाही पण मला त्याचं वागणं नाही आवडलं बरं का. हा का? खरंच नाही आवडलं. बरं का डायरेक्टली हात धरला होता त्याने का मिळव ना बाई. समजा जर ते नाही आलं शिरपत्र तर काय करशाल बरं, सांगा बरं. कोणाच तोंडात पाहणार तुम्ही? नाही मी त्याची मरेपर्यंत वाट पाहणार. येतील ते तर चालते 4-8 दिवस आमच्याकडे, थोडं दुःख तरी कमी होईल ना. नाही हं? नको. ऐका ना मिळव ना, चला ना तुम्ही. हे बघ तुम्ही असलं ना माझ्या डोळ्यासमोर राहशाल, मला इकडे 4-4 चक्रा मारायची गरज नाही. काय माहिती का, काही झालं तर लोक शेवटी नावं ठेवत्या. हां बरोबर आहे की नाही? नको. मी ह्या घरामध्ये त्याच्या भरपूर आठवणी आहे. मी इथं राहते, मला त्याचा म्हणजे सहवास लागतो. मी नाही काय येणार, करावं मी आता? इथंच थांबणार आहे. तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. तुम्ही काय टेन्शन घ्या एवढं. हं? मी तुम्हाला सहारा देतो ना, तुम्ही घाबरता काय एवढं? या बा बायको कुठून आणि मेवणी कुठून काही फरक आहे का? नाही तुमच्या आता वेळ आला असं दुश्मन वेळ येऊ नये. हो खरंच. तुम्ही अजिबात वनवन करू नका बरं का. काय टेन्शन घेऊ नका. पा काय नाही ते बिंदास मला बोलून घ्यायचं. मग आता काय करते? हो मी फोन करेल, असं काय अडचण असली तुम्हाला फोन करेल. अजिबात काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, मिळव ना बाई बरं का. काय काळजी नका करू, अजिबात वन नका करू तुम्ही. हो. बरं का, एकदम निवांत राहा. बरं का. हा टेन्शन नका. तुम्हाला कधी ना मला अर्ध्या रात्री फोन करा, कधी बी आठवण आली तर. हो काळजी नका करू तुम्ही बरं का. चालेल. असं काही मनात आणू नका, एकदम घरच्यासारखं समजायचं. आता आहे आपलं नातं होत आहे. हा अशी बी साली अर्धी घरवाली राहते. राहते की नाही? बरोबर ना? हो नाही काही काम पडलं तर मी सांगाल ना तुम्हाला. नाही पण या बा जोपर्यंत आता माणूस येत नाही तोपर्यंत आम्हाला येण्याचे. या बा कोणी लोक नाव का ठेवे ना, आम्हाला येण्याचे. तुमचं तोंड पाहणं, तुम्हाला भेटणे. काय होतं तुमचं शरीर, काय होतं आणि काय झालं. मला खरं तुमच्याकडे अक्षरशः पाऊस नाही वाटवायला माहिती का. अहो तेवढं सुख दिलं त्यानं, ते सुख विसरलं जाईल का तुम्ही सांगा बरं. तेच कधी मी नाही रागात बोलतोय. आले का? काही करायचं असलं ते काही चरण आम्ही सगळं काही करायचो, पण नेमकं कुठे बिघडलं मला काही कळालंच नाही. तेच ना तेच ना. किती शोध घेतला आपण. हो ना. कमी शोध घेतला का? अहो मी अक्षरशः ना पैसे सुद्धा दिले माहिती का शोध घ्यायसाठी. हो ना. हा लय तपास लावला पण ठिकाणच नाही. खरंच तुम्ही पैसे देऊन शोध घेतला का त्याचा? हो पैसे दिले माहिती का मी. प्रायव्हेट लोकांना पैसे दिले, न्यूजवाल्याला पैसे दिले, त्यांचे फोटो टाकला, नंबर दिला. अजून एक फोन नाही, पुढंच नाही डायरेक्ट. मग सगळ्या न्यूज चॅनलला दिलं, पेपरला दिलं, फोटो आउट केले त्यांचे. हो ना, हो ना. मग थांबून घेऊ का मग मी आजचे दिवस? नाही 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 थांबले तरी चालेल. हा का? हा काही प्रॉब्लेम आला तर मी फोन करतो. हा मला फोन करा तसं. हा. आणि पा वाटलं तर बरं का. हो. काय घाबरू नका. काय काळजी करू नका बरं का. येऊ मग मी ना बाई. हो हो या. तुम्हाला कधी वाटलं ना तुम्ही कधी फोन करायचा. येतो. सहारा देत आहे का काय चाललंय याचं काही कळतच नाही. पण लवकर आले पाहिजे, पण सगळं काही ठीक होईल. कमळे, आय कमळे, काय दार लाव बाई, राहू दे उघड. नाही लावून दे. काय ग अशी एवढी बसली? काय करू मग? ये तू तिकडून, तू इकडे सरक, तिला बसू दे. बस बरी का? बरे आता तू फोन केले, मग आता तू फोनवर एवढं काय काय बोलली सांगितलं, मग आता काय करत आलो आम्ही दोघी पण. खरं आहे का ते जे सांगितलं ते? तुला असं वाटतं की मी खोटं बोलत असेल म्हणून? अगं तू नाही खोटं बोलत, पण आता आम्हाला आता कसा विश्वास बसणार ग? अगं तुमच्या दोघीमुळे माहितीये का एक शब्द सुद्धा बोलले नाही मी त्याला. चांगलं दोघीला दोघीला पण- पण आमचीच काय वाट बघत बसायचं. पण म्हटले आता हिने विचारलंच ना की खरंच बोलले का म्हणून, म्हणजे तेवढाही विश्वास नाही तिचा.
अगं तसं नाही ग. बरं काही पाहुण्याचा फोन बिन काही आहे का? काहीच नाही अगं, किती सारे फोन करते, नुसती एवढ्यासारखी वाट बघते, पण अजूनही पत्ता नाही त्याचा. आता तू पाह ना कुठं गेला काय गेला, खात पित असेल, मजा करीत असेल, आणि तू काल एवढं तोंड उतरून बसत इथं. हा तू पण खायची, पोरांना मजा खाऊ करायची. घालायचं, आपण खायचं, येईल तेव्हा येईल, नाही तर पाहतोच आहे. अजून 15 दिवस मी तर म्हणत होते पोलीस स्टेशनला सांगून दे. हा का बरं, तुझा नवरा तर सांगत होता की मी पेपरला बातमी दिली म्हणे, याला बातमी दिली, बातमी टीव्हीला बातमी दिली? दिली, हा फोटो दिला म्हणे. मला तर काही आपण बोलले यांना नाही पाहिलेत ते. का तुला नाही तिच्यावर? माहिती का? तुला सांगितलं नाही का कसं काय आता टीव्ही आलं असतं पेपरला, आपण दिसलं नसतं का? अगं खोटं बोलत असेल तिचा नवरा. नाही, तुझा नवरा बी काही कमी नाही बरं का. तुझा नवरा मला डायरेक्ट हात धरत होता. माझा नवरा हा डायरेक्ट म्हणे नाही नाही म्हणे, तू स्वयंपाक करत हाताने घाल म्हणे, तू थांब म्हणे, मी जाणारच नाही म्हणे, मी जाणारच नाही. कसं बसं मी तिथून उठून बसले अगं. बाई, मग तू खबर अशी थोबडत मारून दिली नाही एखादी. कशा मारू मी, कशा मारू? तू तुझा हात सांग ना. धरला म्हटल्यावर मग तू मारायचं नव्हतं का? चांगलं झापायचं तुझ्यामुळे मी नव्हतं शांत ना राहील. तू. मला ना असं झालंय, कोणावरच विश्वास ठेवू नये. बाई, माहितीये का, आज म्हणजे 15-20 दिवसापासून तो माणूस फरार झाला. एवढे नाटकं लावले अगं आहे ना मला बघ, मरत अशी म्हणजे राहतं माणसाचं. पण मी काय म्हणते, जसं काय एखादं कोणी गेलं गचकलंय अशी होऊन बसली ही. हा सोडून द्या, येईल तेव्हा येईल, माहिती आहे आपल्याला त्या माणसाचा स्वभाव. तुमच्या नवऱ्याला तर बरंच झालंय, मला असं वाटतंय गेलाय ते तर. ए बाई ए बाई, जाऊ द्या, ए बाई, बघ त्याला ते वाच- आले ते आपल्याला माहित होतं का? आता आम्हाला हा माहित माणूस होतं पण का? मला माहित नाही आलेला आहे. मला पण नाही माहिती. आता जाते जाते, आता मी फक्त फोन करते तुला. म्हटलं जाऊ चक्करीला, मी त्या दिवशीच म्हटलं आपण जाऊ बरं का एक तुझा चक्कर. नवरा तर फार खांद्यावर हात फिरवतो. बाई, बाई ना, जाऊ दे का, जास्त अगं त्यालाच पण मी राहतं. काय म्हणते, किती बी मेवणार हो कोणी राहो, तू कस काय सहन करून तू कशी घेतलं? शांत बसली? मी सांगते. तुझ्या जागी मी राहिले असते ना, असं तुझं नवऱ्याने माझ्या गेलं, हो तुम्ही तुमच्या लायकीत राहा, काही काम नाही, माझं माझं मी पाहिजे येईल नाही तर नवरा निघा बरं घराच्या बाहेर. आता अजूनच किंमत कळाली मला माझ्या नवऱ्याची. जर नवरा जर असला ना तर कोणाची हिंमत नाही होत बाई, असं वरती नजर करून पाहिलं बरं. अगं अगं, पण आपले पण दम पाहिजे ना. पण तू काय वरती नाही गेला, तू अशी एवढं तोंड घेऊन बसत ही. एवढं तोंड घेऊन बसायला लागली, बोलायला लागली. हे असं कोणती पद्धत आहे तुझी? जाऊ दे, तू करताना घरातली होती. उद्या तुला बाहेर एखाद्याने अडवलं मग तू अशीच करशील का? गप्प बसशील का? नाही ग, मी तुमच्यामुळे शांत बसले. अगं, आमचं काय विचार म्हणलं करायचा? याच्या कानावर टाकून द्यावं एकदा. अशा लोकांना आमचं राव कोणाचं राव बोलून पण मी द्यायचं काय जागेवर. म्हणली, तू तिथल्या तिथे लगेच हा. तोड करायचं ना. गाव अंगात कडला उठा इडून निघा इडून. हा ही कोणची पद्धत झाली? मेवणी बी राहिले तर काही लगेच अंगाला चिटका चाटकी का हो? तुम्हाला शोभलं का मला असं सालीचा हात बीत धरायला, पाहिलं मी खांद्यावर पाहिलं ठेवायला? बाई, कोणी हा? कोणाचं नसतं, कामापुरते राहतं. आपण तुला नाही बोलत आहे, तुम्हाला नाही बोलत आहे, आपलं आपण एका रक्ताचे एकच होऊ. पण दुसऱ्या माणसाची गोष्ट हे बाई, सांगते. आमचे माणसं केव्हा आले ते माहित नाही. आता ते पाहू आम्ही घरी गेल्यावर काय आहे, काय नाही. नाही, मी घरी गेल्यावर आहे ना चांगली त्यांची सोय बघते, त्यांना विचारते तुम्हाला काही वाटलं का नाही म्हणून. तुमची बहीण असते तर असंच केलं असतं का? कशी येते तू सांग बरं, तू फोन केला होता, तूही बोलवती, कशी येते तुमच्या घरी? कोणत्या तोंडाने मी सांग ना. पण अगं कोणते एवढं तोंडाने सोपं असतं का गं? तू आम्ही तुला फोन करतो रोज, तू आम्हाला एक शब्दाने बोलली का ते येऊ राहिले इथं या त्या एक चक्कर मारे त्या का? मला असं वाटलं तुम्ही पाठवत असाल, काळजी अरे बाई, करते येत असाल, असं पण कसं जेव्हा त्याने हात धरला, तो नवऱ्याने अंगावून हात फिरवला, तेव्हा आम्हाला समजलं की माणसं हे अशी असतात. दुःख माहिती, बाईचं दुःख माणसाला कळणारच नाही अगं, कळणारच नाही. ते फक्त त्याचा स्वार्थच पाहिजे, ते फक्त त्याचे स्वार्थ त्याच्याच भुकेले. नाही, तू बोलते हे खरं आहे, पण मग आता कोणाच्या पोटातलं आपण काय पाहिलंय बाई? हं? हे बाय तुझी माया दया नसतीच त्याला. त्यांची तर चुकीच आहे, पण हिची बी चुकी आहे. हिने आपल्याला लगेच सांगितलं असतं ना. लगेच फोन करून तुला कायसाठी बोलून घेतलं मग मी? नाही आता सहन पण झालं आता- माझ्याकडनं ते. बरं, आम्हाला फोन करायच्या पहिले तुला जेव्हा त्यांनी हात लावला ना तेव्हाच तुझं काम होतं ना त्यांना ते बोलायचं. हं? कसं तुला बोलते मी कळलं का? एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटी कसं बोलते त्याला तू सांग बरं. तो अगं पोरं नवऱ्यापर्यंत असं आहे, उठणं काय? बी कठीण होतं. इथलं मग? बेकार आहे तो नवरा. माझ्या नवऱ्याने एवढं तुला हे केलं का? एवढं हे केलं नाही असं काय बोलते तू? एवढं हे नाही म्हणजे केलं. एवढं ताण दिला का? मग किती बेकार बोलतो तुझं शब्द शब्दामध्ये अडकून टाकतो. काय दुःख गिक्क नाही बाई कोणाला, जे दुःख आहे ते फक्त मलाच आहे, जाऊ दे. अगं पण मी तेच 4 वेळा आयला म्हणते, काय दुःख धरून बसते एवढं जसं काय कोणी मेला अगं, दिला पण काय? एवढंच महत्वाचं हा? आहे. मी याच्यामधून माहिती गणपतापासून माहितीये का पार शिकले. जसे काय मी तर म्हणते गेला तो आवाज असं काही पार 10 दिवसाचं दुःख अरे धरून 15 बसले. दिवसामध्ये जर माहिती, अरे 15 दिवसामध्ये जर एवढं घडते म्हणलं आयुष्य कसं काढू मी? कसं काढणार आहे बाई लक्ष्मी मी आयुष्य? तू सांग. हीच आहे ना, हे पहिल्यापासून लहानपणापासून हिचं तोंडच असेल रडके घेऊन बसायचं. काही झालं का रडकं तोड, काही झालं का सारखी रडकं रडत तोड. राहते, सारखी रडत हा? राहते. त्या माणसांसमोर असं रडकं तोड घेऊन बसत ते त्यांनी घेतला फायदा. मग तेच काय अजून दुसरी बी घेतील, मग दुसरी बिन घेतील याचे फायदा असेच. तू अशी मुळमुळ नको राहू, जरा बोलण्यामध्ये कशी घरात टामाटामा बोलते तसं बोलत जाय ना. काय लोकांना बोलावं बाई, तेच आपल्याला कळत नाही. हिला 10 वेळा सांगितलेलं आहे. लहान होती तर लय ताई, एवढी कसं झाली का? तुझं. एवढी कसं? अरे नको नको करू, जगाला दाखवू नको ना तू तुझ्या काय चालू आहे हा. ते.
दाखवून देते मग लोक फायदा नाही घेणार तर काय लोक काय आपल्याच घरातले घेत्या दुखी दाखवले जात असते का? कोण दाखवून द्यासाठी दुखी राहतं आता का? हिचं फक्त आपल्या समोर फुटाण्यासारखं बोलती, आपल्याला शब्द तरी बोल तुझ्यावर राहिली का, आपण काय सांगतो ते तुला लक्ष नाही घेत, काय बाई आता हा? बोलावं काही कळत ते नाही सुद्धा तुला कळत नाही का आम्ही काय बोलतोय ते. जाऊ दे, चल चहा करते मी. चहा घ्या. काय चहा घ्या असं ऐकल्यावर आम्हाला काही चहा पाणी घेऊशी वाटेल बाई. चल बरं, चहा घेऊ. चल मग. हा. चला तर झालं ते झाले. आता आहे ना कमलेला काहीतरी समजून सांगायला लागेल. मा मूर्खापासून आहे ना काय मला एवढी अपेक्षा पडली, पैसा घालून बस सगळंच मिटून मालोय. कमली आता लय पावर खाणार आहे मावर. तिला काहीतरी उलट पालटी चाट मारावं लागेल मला. कमळे कमळे आले तुम्ही? काजल ताई, मनीषा, खरंच तुम्ही आले? मग काय तुला काय अगं हे आले, बघ ना. कुठे गेले होते तुम्ही? सांगतो सांगतो. अरे बापरे. फोन लागत नाही तुमचा. वाचतो मी वाचतो. जीव घेऊन पळेल, जीव घेऊन पळेल, जीव घेऊन. जीव घेऊन हो बाई. अहो पण मग फोन बिंद करायचं ना काही. अरे काहीच नव्हतं माग फोन बिन करायला. काय फोन करशील? फोन नव्हता तुमचा? मला डायरेक्ट खोलीत कोंडेलं होतं. खोलीत कोण दिलं होतं? खिडकीतून उडी टाकून येणे मी. खिडकीतून लय मोठी खिडकी होती. बाई लागलं बी. नेमकं कुठे गेले होते तुम्ही? एवढं रक्त केलं एवढं लागले बरं. काय दिसत नाही बाई एवढं पण. एवढं तर येते, तेवढं काय ना, पण मग वरून टाकले खाली. एवढंच आहे. किती वाट पाहिली हो मी तुमची. मी पूर्ण एकटी पडून गेले होते हो. नाही आहे ना. गेला तरी रडत होती, आला तरी रडत होती. आता समजून सांग काहीतरी. समजून नाही ग, तुला कुठे माहिती गेले, काय गेले, सुका दुःखाचं विचार काय विचार. झालं ते. काय झालं होतं? तुम्हाला सांगा ना, काय झालं खरं सांगू होतं? का तर तुम्ही माझं ऐका. मी मंदिरात पुढून चाललो होतो. हा एक जण दिला मला पर्स म्हणून खाला पेढा. बघा हा. मी आता पर्स खातच कोणी पर्स दिलं. तो पेढा खाल्ल्यामुळे ना मला काय झालं, मला काय उमजाणार. पण एकानं असं मावर रुमालचा टाकला. मी त्याच्या माग 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 त्या दोघांच्या माग एक बाईन एक माणूस होता. त्यांच्या माग मागच करू. म्हणजे गुंगीचं औषध दिलं ना काय? आणि त्याने मला डायरेक्ट बंदिस्त खोली, तुला लाईट नाही फिट नाही काय नाही दामून ठेवलं. तुम्हाला काही पैसे बिशे काढून घेतले. तुमच्या खिशातले पैसे पाहिले होते का ताई ना? पैसे मला जेव्हा बोल दिली ना, मी माझ्या हाताला पैसे काढून दिले त्यांना. पण मग सोनं नाणं होतं का काय अंगावर? मग लाकीट होतं मग ते लॉकेट कुठे आपलं लग्नाचं? ते काढून घेतलं तिने. ते बी काढून घेतलं. अंगठ्या पण होत्या ना? अगं ते सोनं नाणं घ्यायला जाऊ दे, माणूस जिवंत आला ना. अरे काय माणूस आहे तू? बरं मी काय म्हणतो, तुम्ही लक्ष देऊ मला काय सांगतो मी 15 दिवस जेवेल खरं खरं. सारखं रोज यायचो विचारायला. आली का? गावात 4-5 गावात विचारलं. साडू एवढी चिंता आम्हाला, एवढी चिंता. दर दिवस आम्ही चक्कर मारायचो. मी रोज भाऊ मग नाही तर बाबा इकडे विचार काय ती पडू पडू रडली गाड्यात. येतो जे ना ती पडली का तुम्ही पडले होते? जा. ती पडली का तर तुम्ही पडले? ती पडायची, ती पडायची. तू पडली का ग? तू काय सारखी रडायची. लय रडली, असून थांबत नव्हता तिचा. म्हटलं एवढं रडू नको आता, झालं ते झालं. म्हणून रोज चक्र मारत होते का? हो मग हे बघ म्हटलं बोलून तुला काही पडणार नाही म्हटलं. आहे मी म्हटलं बापू नको म्हटलं. काय अहो, काहीतरी येत होती तर कधी सांगितलं का आम्ही इकडे चाललो का तिकडे चाललो का? तुला काय सांगते दुःख तिला. तिच्या तोंड सांगू द्या बरं. तिला म्हणलं 4-8 दिवस चाल, दुःख कमी होईल. हा मी म्हटलं चला आपल्याकडे. आम्हाला सांगायचं ना, आम्ही आलो असतो. तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला काय सांगायचं? म्हणजे आमचं रक्ताची आम्हाला तुम्हाला काळजी तुम्हाला करायला कसं करायचं करायचंय? साडू तिच्या तोंडानं वाहून द्या. तुम्ही काय गावाची वाचा गावाची. आणि पाहुण्याला किती तुम्ही मला पहिले वचन द्या की ते मला सोडून कुठे जाणार नाही. कुठे जाणार? मला पहिले वचन द्या अरे तुम्ही. फसवलं. बरं येणे काय केलं मला सांग. काय केलं होतं? तुला किडनॅप केलं होतं? हा सोनं तुला नाणं. कोणी kidnap केलं? हा, कोणी किडनॅप केलं? तुला प्रसाद चालता का? हा यायला सांगतो काय? तुला पेडा पेडा पेडा. तुला पेढा काढू बाहेर. बाबूराव हा? उठ रे. नाही उठू काय? हा उठू.
सायकल घेऊन पळाला का? लगेच घेऊन पळाला. अरे. म्हणजे माझ्या घरी येऊन मला काय बघा तुमचं काय काम बायकोच्या बायकाला तो बायकोला काय सांगतो हा? तुला काय अर्थ आम्हाला माहिती नाही ना रे बाईक घेऊन पळाला नाटक. कोणती संगी ते मुद्दा माहिती आहे ना आणि कोणती संगी पोलिसांनी सांगितलं आम्हाला हा. सांगितलं नाही कोणाला. माहिती का हा. हो दाजी पटत का तुम्हाला कोणती संगी बायको सोडून सांगा ना कोणती संगी तर सांगा पहिले कोणती संगी मला ऐकायची सांगा लवकर तुम्ही कुठे सांगू राहिले आम्हाला मला पुष्कळच पोळा असं वाटतं. हे सगळी पादरी नाही का माझ्या खरंच गेले तुम्ही हा, तिच्यासोबत पादरीची. तुम्ही खरंच गेले होते का तिच्यासोबत सांगा पहिले अगं मी नव्हतो गेलो तिने द्यायचं आहे ना या दोघांनी तुला महाबर आठवतो किती पैसे राहिले आता अकाउंट पैसे आहे का आता गंड्या भरून गेली ना हा? या दोघांनी महाबर काढून दिली अरे काय त्याने काढून दिली ती हा? म्हणजे आम्हाला तुम्ही कुठे होते तिला घेऊन तुम्ही कुठे होते सांगा लवकर कुठे होते तुम्ही लॉजला लाज तुम्ही बाय बाय अंगठ्याच्या हिने बाय. लाज वाटली नाही का तुम्हाला अहो, 15 दिवसापासून मी इथे एकटी घरामध्ये राहून राहिले आमचं काय होतं बघ तो? काय होतं आमचं पण ठाकरे बोला का तो साडू वाजलं तरी. तुम्हाला लाज वाटत आहे का काय? हा? एकटे एकटे येतात तिच्या अंगाला हात लावी त्या काय खांद्यावर हात ठेवी त्या काय पण? तुम्ही दोघं अरे, ते काय केलं हा. हा? रडू नको भागू नको तुला काय करायचं मी हातात देतो म्हटलं काय चुकलं आमचं आम्हाला तिला मी म्हणलं सांगायचं घाबरू नको काय नको हा, काय हा. असं केलं काय मग काय? आठवत माणूस आता मेवणीच्या अंगावर हात ठेवायचं मग लोक येते का टोयला पण मला म्हणायचं तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन यायचं हा? हे मला घेऊन तुम्ही सांगायचं तर मग सांगितलं असतं ना हे सगळं तुमच्यामुळे झालं हे हा? हे सगळं तुमच्यामुळे झालं मी नाही करेल तुम्हाला माहितीये का बाईसाठी या बाय बाईसाठी किती नवरा महत्वाचा असतो किती नवरा महत्वाचा असतो याने तरी सगळं साडी घेऊन याने तरी सुटकेस घेऊन हा? काय लिहून जा हा. तुम्ही काय घेत होता का? काय तुम्ही बिल्ला काय झालं? तुम्ही बाय आहे का बाय आहे का तुम्ही याच्यात टाकून टाक. अरे लोकांच्या बाय पायी घरची बायको सोडून दिली तुमच्यासाठी पागल झाले तुम्ही पागल मी जेवले का तरी आपले जेवले का ना? सांग. नाही काय कमी आहे तिच्यात? काय कमी आहे हा? हा? कुठे काय पडली ती दोन जण आम्हाला बाकी तुम्ही काय आले थाप मारायला हा? करला कमी वा वा नवरा एकीकडे दुनिया एकीकडे हा नवरा एकीकडे जग कसं जगायचं बाई सांगा ना तुम्ही कसं जगायचं तू म्हणते ना नेहमीसाठी रडत राहता नेहमीसाठी रडत राहता तुझं मग काय करू सांग ना तू काय ते? नवरा आला सोडून सांगते त्याला दापायचं सोडून दिलं त्यांना विचारायचं बरं, झालं काय तुला? होतं? काय करत होती का तुम्ही आमच्या दारात काय पाहून द्यायचं नाही, नाही, ए, नाही. मला दार गाडी आलं नाही आता. निघा मग? तू काय काम करा? का तू लावतो? निघू घालता, तिला डोकं घालता, आ, तुम्ही मग आम्ही दोघं येतो तो. पण काही कमी नाहीये. तुम्ही दोघं पण काही कमी नाही काय केलं आम्ही? आम्हाला तिला सांगा. कवड्या मारल्या आम्ही. रेडी बाय. ओ रेडी बाय. दाजी ओ दाजी हा. जरा नीट राहा हे सगळं तुमच्यामुळे झालंय आ? तुम्ही नसते गेले तर बाईला घेऊन तर एवढं तमाशा झाला असता का ए, हा झाला असता का मग आम्ही कशाला आलो असतो इकडं? हे? कशाला आले असते ते तिला पोरा केली आम्हाला का तुमचा साडू हा? पाहिला का साडू पाहिला का हा? अहो काय वाटू द्या जळणाची देतं मला ती स्वतः लाज वाटायला पाहिजे लाज हा? आ? असं बायकोला सोडून जाता का नाही सांगता काही वाटतं का नाही तुम्हाला आता 15 दिवस हिंडून आले त्या बाई बरोबर नाही, जाऊ दे बाबराव ती म्हणते ना आपली चुकी झाली आपण माफी मागवतो त्याचं काय काय नाही. माहिती याच्या पुढे तुला दारात येणार नाही तुझ्या नवऱ्याला कसं नाही वागायचं तुम्ही दारात येऊ नका मी कोणाच्या दारात जाणार नाही मला माझं जो बिरा नाही, असते कोणी जगायचं नाही. नाही. याला पहिले आता आहे ना चांगले आंघोळ घाल चांगला दूध चोकार आंघोळ- बाहेर जाऊन बाहेर होता याला जाऊ काय नाही पहिले चेकअपला हा चकअप करा चेकअपला नाही, नाही मला राहायचंच नाही याच्याजवळ. राहायचंच नाही मला हा. हे भाऊ, चल हे झाले. काय याचं नाव? काय याचं नाव आहे? हा? याच्या दारात यायचं. दे. अहो दे काय? दे. जाऊ काय करायचं तू आपलं काय? हा. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला नवरा म्हणून मला लाज वाटते तुम्हाला नवरा आता म्हणायचं सांगतो ना सविता खाली काय काय सांगता तुम्ही सविस्तर काय सांगता दुसऱ्या बाईला घेऊन लॉजवर जाता मी कुठे कमी पडले होते आ बायको म्हणजे मी घरातली नोकरीनेच का अरे तिने फक्त नोकरण्यासारखं काम करायचं तुम्हाला गरम गरम गिळायला द्यायचं आणि तुमचं दुःख घेऊन जळायचं तुझ्या नवरी जिरवायची होती ना म्हणून येणे महाबर काढून ती या दोघांनी नाही बोलायचंय मला तुमच्याशी दांडे सोडून हा वय आंघोळ पाठवू गरम गरम आंघोळ तरी करतो मला